नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। विधान परिषदेमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटल्याची चर्चा आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय झालाय। महाविकास आघाडीच्या मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव विजयी झालेले आहेत आणि शेकापच्या जयंत पाटलांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला। शेकापच्या जयंत पाटलांना पहिल्या पसंतीची फक्त 12 मतं मिळालेली आहेत। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झालेला आहे, तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचा विजय झाला। मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय झालेला आणि शेकापच्या जयंत पाटलांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला। जयंत पाटलांना पहिल्या पसंतीची फक्त 12 मतं मिळालेली आहेत। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालेला आहे। महाविकास आघाडीनं अगदी एक मतांची जुळाजुळव जी आहे ती केलेली होती, मात्र शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला। काँग्रेसचे फुटलेले आमदार आता कसे समजणार? डमी मतपत्रिकेद्वारे काँग्रेस फुटलेल्या आमदारांचा शोध घेणार आहे। काँग्रेसनं प्रत्येक आमदारांना डमी मतपत्रिका दिली होती। डमी मतपत्रिकेवर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा असा पसंतीक्रम द्यायचा होता। काँग्रेसनं मतदान करताना आमदारांचे गट तयार केले। कोणत्या उमेदवाराला कोणता पसंतीक्रम द्यायचा हे आमदारांना सांगितलं होतं। समजा ए नावाच्या आमदाराला चौथ्या पसंतीवर मार्क करताना उजव्या कोपऱ्यामध्ये करायचं होतं, तर बी आमदाराला तिसरी पसंती दर्शवताना डाव्या कोपऱ्यामध्ये मार्क करायचं होतं। आमदारांच्या डमी मतपत्रिकेमध्ये सुद्धा याची नोंद करून ठेवण्यात आली होती। संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सतेज पाटील, अभिजित वंजालींची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती। सूचनेप्रमाणे मतदान झालं की नाही याची पाहणीची निवडणूक प्रतिनिधींवर जबाबदारी होती। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, काँग्रेसची मतं फुटली आहेत, मात्र ही मतं कुणामुळे फुटलेली आहेत आणि कोणते आमदार याला जबाबदार आहेत या संदर्भातला आता बारकाईनं विचार काँग्रेसकडून केला जाणार आहे। नक्कीच त्याची प्रक्रिया काँग्रेसकडून सुरू झालेली आहे। काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्पष्ट केलेलं आहे आणि यावेळेस काँग्रेसने एक वेगळी रणनीती जी आहे ती तयार केली होती, कारण की चर्चा होते की काँग्रेसचेच आमदार फुटणार, त्यांच्याकडेच एक्सेस मतं होते, त्यामुळे काँग्रेसने 2 गट तयार केले होते। 27 ते 28 मताचा एक गट जो प्रज्ञा सातव यांना दिले जाणार होता आणि दुसरे जे उरलेले मतं आहे जे शेकापचे जयंत पाटील यांना द्यायचे होते, परंतु त्यांना जे आहे ते मतं देताना प्रत्येकाला वेगवेगळे सिम्बॉल्स दिले होते। म्हणजे डमी मतपत्रिकेत समजा एखाद्या हे आमदाराला 5व्या क्रमांकाला एक उजव्या कोपऱ्यात द्यायचं होतं, ती त्याची ओळख होती आणि ती डमी मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधीकडे जमा करायची होती। आणि जेव्हा जे मतमोजणीच्या वेळी जे प्रतिनिधी गेलेले आहेत तेव्हा त्यांनी मार्क केले की ज्यांना जो सिम्बॉल, ज्यांना जे चिन्ह, ज्यांना जी ओळख दिली होती तसं मतदान झालं की नाही। ज्यांनी नाही केलं त्यांनी बंडखोरी केली हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे काल रात्रीपर्यंतच ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्याची माहिती आहे आणि आता काँग्रेसकडनं अशा आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते, ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे। आणि त्यासाठीच काँग्रेसने गेले 3 दिवस हीच रणनीती आखली जात होती की प्रत्येकाला वेगवेगळी ओळख दिली होती, वेगळा सिम्बॉल दिला होता की तुम्ही 4थ्या क्रमांकाला कुठे मार्क करायचे, जेणेकरून हे तुमची मतपत्रिका आहे, तुमचं मत आहे ते ओळखलं जाईल। आणि जो निवडणूक प्रतिनिधी काँग्रेसचा होता, जो मतमोजणीच्या वेळेस होता, तो ते सगळं टॅली करत होता आणि नोट डाऊन करत होता। त्यामुळे ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि ती प्रक्रिया प्रदेश काँग्रेसकडनं केली जाणार आहे। त्याचा रिपोर्ट रितसर हायकमांडकडे पाठवला जाणार आहे। कायद्याच्या भाषेत ते प्रूव्ह करणं कठीण असलं तरीही यांनी जे इंटरनल यंत्रणा राबवली होती काँग्रेसनं, त्यावरून हे स्पष्ट होतं की ज्यांनी बंडखोरी केली त्यांची नावं जी आहे ती आता प्रदेश काँग्रेसकडे आहे। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।